कवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज की। नभे आराणोक संसारा हाती, सर्व काळ चित्ती हाची धंदा। देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे। रात्रंदिवस न पुरे कुटुंबी समाधान, दुर्लभ दर्शन ईश्वराचे। तुका म्हणे आत्महत्या रे घातकी, थोर होते चुकी नारायणी। देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून पांडुरंगासमोर खेद व्यक्त करतात। दुःख प्रगट केलेलं आहे तुकोबारायांनी या अभंगाच्या द्वारा। नाराज आहेत तुकोबाराय, खिन्न अशा प्रकारचे। कधी कधी खूप प्रसन्न दिसतात काही अभंगाच्या रचनेच्या वेळेला, पण या अभंगाची रचना करत असताना तुकोबाराय काय नर्वस आहेत, नाराज आहेत। कधी कौतुक करतात, कधी धन्यता अशा प्रकारचे सांगतात, तर कधी फटकारतात सुद्धा। पण आज तुकोबाराय खेद प्रगट करतात। कोणाविषयी खेद प्रगट करतात? अनेक अभंग आहेत खेद व्यक्त करणारे। कधी स्वतःबद्दल खेद व्यक्त केलेला आहे, कधी देवाविषयी खेद व्यक्त केलेला आहे, तर कधी लोकाविषयी। या अभंगात तुकोबाराय देवाच्या समोर खेद व्यक्त करतात आणि लोकाविषयी खेद व्यक्त करतात। लोकाविषयी तुकोबारायांना खेद व्यक्त करण्याचं काय कारण आहे? का बरं लोकाविषयी तुकोबाराय खेद व्यक्त करतात? लोक ज्याच्या त्याच्याविषयी खेद करत नाहीत आणि तुकाराम महाराज का बरं खेद व्यक्त करतात? खेदाचं कारण तरी काय? खेद व्यक्त करणं म्हणजे शोक करणे। दुसऱ्या दृष्टीनं हाही प्रश्न निर्माण होतो की तुकोबाराय हे संत आहेत, महात्मे आहेत, आणि संतांची जी अनेक लक्षणे त्यामध्ये द्वंद्वातीत हे एक लक्षण आहे। जी ही द्वंद्वाधिक दुराविले। निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासून। आणि मग खेद कस काय व्यक्त करतात? तुकोबाराय द्वंद्वातीत झालेले नव्हते की काय, असाही प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो। तर त्याचं उत्तर असे, महात्मे स्वतःविषयी द्वंद्वातीत झालेले असतात। महात्म्यामध्ये स्वरूपाविषयी स्तर नाही, पण त्यांच्या कार्यावरून वेगवेगळे स्तर पडतात। काही महात्मे त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या दयेच्या अतिरेकामुळं स्वतः दुःखावर विजय मिळवलेला असतं, पण लोकांच्या दुःखानं ते दुःखी होतात।
दुःखवी अनेकाच्या, सत्य बोले मुखे, दुःखवी अनेकाचे दुःखे, अनेकाचे दुःखे दुःखवी. दुसऱ्याच्या दुःखानं ते दुःखी होतात. जसं पायी काटा नेहटे ते व्यथा, जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढीलाचेने. आणि समोरचे सुखी झाले की खुश होतात. का म्हणे सुख पावो शीतळता नाही, ते डोळ्याची लागी होय, तैसा परसुखे जाये सुखावत जो. अर्थातच अशा प्रकारच्या अंतःकरणामध्ये जे विकार निर्माण होतात त्याला कारण त्यांच्या अंतःकरणात असलेली दया आहे. दया. आणि दयेच्या अतिरेकामुळं, दयेच्या बाहुल्यपणामुळं मग आपली स्वरूप स्थिती बाजूला ठेवून लोकांच्या स्थितीवर येतात महाराज. त्यालाच अवतार घेणं म्हणतात. भगवंताचा अवतार घेणं वेगळं आणि संतांचा अवतार घेणं वेगळं. परमात्मा अवतार घेतो म्हणजे ईश्वर स्वरूप असतो, व्यापक असतो, तो परिच्छिन्न होतो. परमात्मा अवतार घेतो या शब्दाचा अर्थ अव्यक्त असतो, तो व्यक्त होतो. देव अवतार घेतो याचा अर्थ आहे तो इंद्रियातीत असणारा, इंद्रियवान अशा प्रकारचा बनतो. गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर. तर हा परमात्मा विटेवर उभा राहतो म्हणजेच ईश्वर अव्यक्त स्वरूपातून व्यक्त दशेला येतो. संत अवतार घेतात याचा अर्थ तसा नाहीये. संत अवतार घेतात याचा अर्थ असा आहे की सतत आपल्या स्वरूप स्थितीतून पुन्हा जगताच्या स्थितीवर येणं हे संतांचा अवतार घेणे. त्याला अवतार का म्हणतात? अवतार शब्दाचा अर्थ आहे खाली येणं. खाली येणं या शब्दाचा अर्थ देशविषयक खाली येणं नाही. म्हणजे वर कुठंतरी ढगात असतात आणि ते असं तिथून मग पाण्याबरोबर खाली उतरतात अशातला भाग नाहीये. देवही वर असतो म्हणून बरेच लोक देवाचा नमस्कार करतात असं करतात. मुस्लिम धर्मामध्ये तो असं वर मानलेला आहे. वैदिक संस्कृतीमध्ये वेदाने तो सर्वच ठिकाणी मांडलेला आहे. तो कोणत्या अमक्याच दिशेला आहे असं नाही, सगळ्या दिशेला तो आहे. सगळ्या दिशा व्यापक आहे. दिशेत तो आहे असं नाही येत. त्याच्यावर काय आहेत? दिशा अशा प्रकारच्या आहेत. व्यापकातून परिच्छिन्नत्वाला येणं हे खाली येणंच आहे. तेव्हा अवतार संत अवतार घेतात याचा अर्थ उच्च स्थितीचा त्याग करून नीच स्थितीला येतात. पारमार्थिक सत्तेतून व्यावहारिक सत्तेमध्ये येतात. अभेदातून भेदामध्ये येणं याला संतांचा अवतार घेणं म्हणतात. दुःखच असतं भेदामध्ये. द्वितीयाद्वय भयम भवती, आणि तुझे जो जो घडे तो तो संसार भय जोडे. अद्वैतामध्ये आनंद आहे, अभय आहे. मग अद्वैतातून द्वैतात काय येतात? आनंदातून दुःखामध्ये, अभेदातून भेदामध्ये येण्याचं कारण म्हणून तर अवतार. आणि त्याचं कारण आहे दया. दया भूतांची दया हे भांडवल संता. अवतार घेण्याचं भांडवल जर काही असेल तर प्राण्याविषयीची दया असते. दया. बुडत हे जनन देखवे डोळा येतो कळवळा म्हणून. आणि मग संसार दशेत येतात.
लोक दुःखामध्ये जे गटांगळ्या खात असतात, संतांना ते सहन नाही होत आणि मग त्यांना त्या दुःखातून वर काढण्याचा संत प्रयत्न करतात. पण महाराज, या दुःखाच्या बाबतीत असं आहे, मानवाला दुःखातून तो स्वतःच वर काढू शकतो. म्हणजे वर काढण्याची जी भूमिका आहे ही ज्याची त्याला बजावावी लागते. बाकीचे मदत करू शकतात, सहकार्य करू शकतात. काय असतं, सायकलवर भारा असेल आणि जर तो ज्या दिशेला चाललेला आहे त्या दिशेला वारं सुटलं तर त्याला खूपच काय होतं, फायद्याचं होतं. ते म्हणजे फायद्याचं असं होतं की त्याला पायंडलच मारावं लागत नाही, चढायला सुद्धा सायकल चढती. उलट ब्रेक दाबून धरावं लागतं जास्त वेग घेईल म्हणून. पण सायकलवर बसावं तरी लागतंच त्याला. अनुकूल वारा असेल तर पायंडेल मारायची गरज नाही, पण एखादा सायकलवरच बसला नाही असा पसारला रस्त्यावर, आता ते वारा काय करणार आहे त्याला? तसं दुःख नाशाच्या बाबतीत, परमार्थाच्या साधनेच्या बाबतीत ज्याची त्याला महत्वाची भूमिका बजवावी लागते. बाकीचे सहकार्य करू शकतात, मदत करू शकतात. आपलं दुःख दुसरा नाही कोणी दूर करू शकत. आपली आई करू शकत नाही, बाप करू शकत नाही. कारण आई बापाला जर पोराचं दुःख दूर करता आलं असतं तर आई बापानी ते दुःख स्वतःकडे घेतलं असतं आणि पोराला दुःख ठेवलं नसतं. पण आई बापाच्या देखत पोरं मरतात, त्यांचा ऍक्सिडेंट होतो, त्यांच्यावर विपत्ती येऊन कोसळतात. असहाय्य होऊन पाहण्याशिवाय काहीही करू शकत नाही. रडतो मनुष्य, त्याच्यापेक्षा काय करणार आहे? रडल्याने समोरच्याचं थोडी काही दुःख दूर होत असतं, वाक कमी होतं. तर आपल्यालाच त्याची, म्हणून उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानम अवसाद, आपुले आपण करा सोडवण. मुक्त होण्याकरता मानव देह भगवंतानी दिला, भगवंतानी सहकार्य केलंय. मुक्त होण्याची साधनं संतांनी सांगितली, मार्ग दाखवले की या मार्गाने गेले तर तुम्ही काय व्हाल, मुक्त व्हाल. पण जर चाललाच नाही तर तुम्ही संत काय करणार आहे? चालणारा जर चाललाच नाही तर कोण काय करणार आहे? तुकोबाराय लोकांकडे पाहून दुःखी होतात. बिचाऱ्यांना सुखाचा रस्ता माहिती नाही, म्हणून तुकोबारायांनी चंदनासारखं स्वतःचं सगळं आयुष्य, शरीर उघडलं आणि लोकांना दुःखाच्या नाशाचा मार्ग दाखवला, मार्गदर्शन. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. हो सागर तरता कार्य करीतसा चिंता, पैल उभा दाता कटी कर ठेवणी, त्याचे पायी घाला मिठी, मोल निघे जग जेठी. पुष्कळ सांगितलं तुकोबारायाने. स्वतः तर शरण गेलेलेच होते, पण अनुभव फारसा चांगला नाही आला तुकोबारायांना. समाजाकडून चांगली अशा प्रकारचा मॅसेज नाही आला, तिकडे त्याला मॅसेज म्हणतात. आणि त्यामुळे तुकोबाराय नाराज आहेत, खेद करतात देवाच्या समोर. तुकोबाराय म्हणतात, देवा नव्हे अराणो क संसारा हाती, सर्व काळ चित्ती हाची धंदा. या लोकांना संसाराच्या हातातून वेळ नाही मिळत, परमार्थाला वेळ यांच्याकडं नाही. नो टाइम्स. आम्हालाही खूप करावं वाटतं, पण काय करता काय नाही
वेळ मरायला फुरसत नाही. घेतो कायला एवढं उरावर? तुला जर तुझं कल्याण करण्याची जी कित्येक माणसं आहे महाराज, त्यांना दवाखान्यात जायला वेळ नाही, दवाखान्यातून आणलेल्या गोळ्या घ्यायला वेळ नाही. असं जर असेल तर हे सांगितलं कोणी कोणी तुला एवढे अशा प्रकारचे कुदळे करायचे? निर्वाहापुरते ठीक आहे ना, पोटापुरते काम पर्यागत्य तो राम. माणसाला जीवनात मुख्य आणि अमुख्य याच्यातला भेद कळावा महाराज. अंगी काय आहे आणि अंग काय आहे, प्रधान काय आहे आणि गौण काय आहे, मुख्य काय आहे आणि अमुख्य काय आहे, हे प्रत्येकाला समजावं. मला नाही वाटत की ते समजतंय आपल्याला म्हणून. हो, तुम्हाला नाही वाटत, तुमच्यासारखे आम्ही अडाणी थोडे. बघा किती शेपट लांब लांब आहेत आमचे, म्हणजे उपाध्या 3-3, 4-4, 10-10, 5-5 उपाध्या अशा प्रकारच्या असतात. तेव्हा प्रधान आणि गौण आम्हाला समजत नाही असं कुठं आहे का? कशावरून म्हणता तुम्ही प्रधान आणि गौण आम्हाला समजत नाही? हा आरोप तुम्हाला करायला आधार काय आहे? आपली वागण्याची तऱ्हा. दुसरा आधार काय आहे? वागण्याची तऱ्हा. घरदार आईबाप सोडून इथं जे आळंदीला आलेले, तर त्यांना तरी प्रधान आणि गौण समजावं का नाही? नुसत्या जेवणाकरता त्यांचा जर 4-4, 6-6 तास वेळ जात असेल, मधुकरीची तर भाकरी आलेली असतेच ना. पण जर त्याचा दिवसातला 5-5, 6-6 तास नुसता जेवणाकरता जात असेल, तर त्याला प्रधान आणि गौण याच्यातला भेद कळालेला आहे असं मला नाही वाटत. अभ्यास करण्याकरता विद्यार्थी म्हणून जर तो आलेला असेल, तर त्याचं प्रधान साधन काय आहे? अभ्यास. अभ्यास महत्वाचा आहे. त्यांनी अभ्यासच विद्यार्थ्याकरता माऊली म्हणजे ग्रंथ आहे. त्यांनी दर्शनात वेळ घालवण्यापेक्षा तेवढ्या जास्त ओव्या पाठ केल्या तर त्याला जास्त माऊलीची त्याच्यावर विशेष रूपाने कृपा होईल. त्याचा ईश्वर तोच आहे, त्याचा स्वधर्म तोच आहे, त्याचं तीर्थ तेच आहे, त्याचं व्रत तेच आहे, सगळं काही ते अभ्यास. अभ्यास. तो का म्हणे, पहा शब्दाची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. त्यामुळं त्यांनी अभ्यासाला प्राधान्य. अरे काल पाठाला नव्हता आला, पाहुणे आले होते. आता आई बाप सोडून इथं येणाऱ्याला पाठ प्रधान आहे का पाहुणे प्रधान आहे? बरं, पाहुणे काय याला पाहायला थोडे आलेले, आता माऊलीच्या दर्शनाला आलेले, ते करतील दर्शन. असला आपल्याकडे वेळ तर ठीक आहे, त्याच्याकरता पाठ बुडवून त्यांच्याबरोबर राहणं हे शहाणपणाच आहे असं कोण म्हणेल? पण तरी घडतं आमच्याकडून असं. त्याचं कारणच आहे प्रधान आणि गौण यांचा आमच्या जीवनामध्ये संकर झालेला आहे, संकर. आणि जोपर्यंत प्रधान आणि गौण कळणार नाही, तोपर्यंत आपण आपल्या अभिष्ट साध्याकडे वेगाने झेपावणार नाही. जेवणामध्ये प्रधान गौण कळावं, कर्मामध्ये प्रधान गौण कळावं, प्रत्येक याच्यामध्ये प्रधान गौण असतं. मोठ्या थाटानं मुलामुलीचा विवाह लावला जातो, लग्न करतात माणसं, लाखो रुपये खर्च करतात, हौसेने खर्च करतात. उद्देश हा असतो की यांचा पुढे संसार काय व्हावा? सुखाचा व्हावा, सगळ्यांचे आशीर्वाद त्यांना मिळावेत. मग त्याच्याकरता मुहूर्त पाहिलं जातं.
मुहूर्त 12 12:30 असतं आणि लग्न 3 वाजता लागत. का वेळ झालेला ते पुढे सरकतच नाही ती मिरवणूक. का नाही सरकत? ते नाचणारे ऐकत नाही. आता नाचणारेच थोडी लग्न आहे. तू जर सांगितलं की इथं समोर थांबायचं नाही तर थोडी ती नाचणार आहे. म्हणजे आता ठीक आहे मुहूर्त असेल जास्त वेळपर्यंत मग काही अडचण नाही. पण जर कुमुहूर्त लागलं नंतर आणि कुमुहूर्तावर यांनी जर ग्रस्त आश्रमामध्ये पाय ठेवला, किती दिवस चालेल त्यांचा संसार? कसा चालेल संसार? आणि याला कोण कारणीभूत आहे? आपणच ना. कारण आम्हालाच प्रधान काय आणि गौण काय ते कळतं. बऱ्याच ठिकाणी असं असतं महाराज, इकडे भाषणं चाललेले असतात आणि ते नवरदेव तो उन्हात घोड्यावर बसलेला तहाच असतो उन्हाळ्यात दुपारीची. इकडे नेत्याची भाषणं चालू राहतात. प्रधान आणि गौण हे समजलंच पाहिजे माणसाला. नाही समजत आपल्याला. तुम्ही खरं सांगा, कपड्याकरता आपण असतो का आपल्याकरता कपडा असतो? एवढं काही अवघड आहे? आपल्याकरता कपडा असतो. मग आपल्या शरीराशी जवळ बंडी असते का शर्ट असतो? बंडी असते. आणि आपण चांगलं स्वच्छ कशाला ठेवतो? साबणानं लावून इस्त्र्या कशाला केल्या जातात? शर्टाला. आणि बनेलाचा वास घेतला तर वकल कुणी बी. म्हणजेच आपण प्रधान कोणाला केलेलं आहे? शर्टाला केलेलं आहे. आणि बंडीला गौणत्व दिलेलं आहे. वास्तविक शरीराचा जास्त संबंध त्या बंडीशी अशा प्रकारचा असतो. त्याला प्राधान्य द्यायला पाहिजे. शर्टाला का प्राधान्य? लोकाला दिसतो तो. आता कपडे लोकाला दिसण्याकरता घालायचेत का? लोकाला बरं दिसणार तर त्यांनी येऊन सुईचं करावं. आपल्याला काय अडचण आहे त्याची? अहो एक महाराज असं कसं, हा ना तुम्हाला जसं चांगलं वाटतं तसं. मग प्रधान आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराज आपण या चुका करतोय. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रधान काय आणि गौण काय? प्रधान काय? सप्ताहामध्ये प्रबोधन हे प्रधान आहे, नामचिंतन प्रधान आहे, भजन प्रधान आहे का पंक्ती प्रधान आहेत? सप्ताहात पंक्तीलाच प्राधान्य राहतं महाराज. भजनाला कमी. काहींच्या तर पंक्तीपेक्षा त्या पत्रिकेलाच प्राधान्य असतं. पत्रिका. डिजिटल युग आहे. पत्रिकेलाच किती काही अशा प्रकारचा 8 तास असतो. प्रत्यक्षात काही काही पत्रिका अशा असतात की अंतरायला सतरंजी नसली तरी चालते. टाकली पत्रिका का सरळ असा पायापर्यंत डोक्यापासून झोपू शकतो माणूस. आणि मंडपात माणसाचा पत्ता नाही. प्रधान काय असावं आणि गौण काय असावं? तेव्हा मानव देह ज्यांना मिळालेला आहे त्यांनी देहामध्ये प्राधान्य कशाला द्यावं आणि गौणत्व कशाला द्यावं? शरीरासंबंधीच्या वस्तू आवश्यक असतात, प्रश्न नाहीये. पण आयुष्याच्या साधनेमध्ये प्राधान्य त्याला नसावं. आपलं आयुष्य आपलं कल्याणाची साधना करण्याकरता, आपल्या दुःखाचा नाश करण्याची साधना करण्याकरता आणि तो नाश अत्यंतिक नाश करण्याकरता व्यतीत होणं गरजेचं आहे. परमार्थाकरता मानव देह दिलेला आहे. शरीराला आवश्यक म्हणून संसार आहे. संसाराकरता आयुष्य नाही, आयुष्य देह नाही. देहाकरता काय आहे? संसार आहे. संसाराकरता देह नाही, देहाकरता संसार आहे. प्रत्यक्षात संसाराकरता देह झालाय.
तुकोबारायांना हे सगळं पाहिलं. गंज तुकोबाराय बोंबले, अभंग लिहिले, कीर्तन केली, प्रवचन केली, सांगितलं. फारसा काही फरक पडताना दिसला नाही. आणि म्हणून तुकोबाराय नाराज झालेले आहेत, खिन्न आहेत, खेद करतात लोकांविषयी. तुकोबाराय म्हणतात, देवा संसारा हाती आरा नको नव्हे. काय करता, संसारातून यांना बाहेर निघायला वेळच नाही. एवढी संसाराची कामं असतात आणि ते करण्यामध्ये एवढा रस असतो. म्हणजे जेवढा संसारात रस येतो माणसाला तेवढा परमार्थात रस येत नाही. तुम्ही पहा, बाई देवाची बी पूजा करते आणि पोराचं बी तोंड धुते. मी बाईचं उदाहरण एवढ्या करता घेतलं की माणसं नाही शक्यतो पोराचं तोंड माणसाकडे येत नाही. ते काम माऊलीकडेच असतं. पोराला स्नान घालते, देवालाही आंघोळ घालते. तिच्या चेहऱ्याकडे पाहायचं, देवाला आंघोळ घालीत असताना तिचा चेहरा आणि पोराला आंघोळ घालीत असताना तिचा चेहरा कसा असतो. माणसं लाईनी लावून देवाचं दर्शन करतात, बारीला 2-2, 4-4 तास उभं राहून देवाचं दर्शन करतात. देवाचं दर्शन झाल्यावर खुश झाल्यासारखेही वाटतात, पण ती खुशी देवाच्या दर्शनाची नसते. घरी निघण्याचा पास मिळाल्याची असते. कारण देवाचं दर्शन झालं की जायचं, व दर्शन झालं की जायचं. म्हणून दर्शनाला निघाले की पिशवी भरूनच निघतात. खुश असतात माणसं. मग त्याला विचारलं, दर्शन झालं? हा झालं. कसला शर्ट होता देवाच्या अंगावर? तो बी नाही सांगता येणार. पण गाडी कोणची धरायची? आणि मग घरी येऊन जेव्हा पोराला असं घेतात कडेवर, मग खरे खुश होतात. काल्याचं कीर्तन तिथं. डोळे तुम्ही घ्या रे सुख. तेव्हा संसारातली कामं चवीने, असं रुचीने केली जातात. ग्रंथाला कपडा आणायला गेला आणि पोराला कापड आणायला गेला, सारखंच घेतोय की नाही? ते ग्रंथ की जे ग्रंथ वैकुंठीचे ते सांगाती, टाळ दिंडी आती वैकुंठीचे. आता थोडा तरी फरक पडला. तर पहिले तर असे चराटच लावायचे टाळाला. असं का होतं? तर त्याच्यामध्ये रस घेतला जातो. इकडं तेवढा रस नाही घेतला जात. तुम्ही बघा, पाहुण्याकरता केलेली पंगत आणि वारकऱ्याकरता केलेली पंगत. वारकरीच असला तर ती गोष्ट वेगळी म्हणा. आता पुष्कळ वारकरी खूप खूप चांगल्या पंक्ती करतात, आवडीने करतात. पण संसारी माणसं, बाबा हा 200 माणसाची भाजी, 1 किलो डाळीत वरण झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे. तुझ्या बापाने केलं होतं का? पाहुण्याला पंक्ती करायचं लग्नातलं, मग आचारी बोलवतो आणि त्याने डबा सांगितला का डबाच आणून देतो. आणि इथं 1 किलोच चांगली झाली पाहिजे. आता 1 किलो कशी काय व्हायची वरती भाजी? कसं? आम्हाला लय अनुभव याचे, तुम्हालाही असतील. तर त्याच्यात मला हे सांगायचं की चव घेतो. असं चवीने संसार केला जातो. आणि मग संसारामध्ये इतक्या अशा प्रकारच्या उपाध्या असतात, वाढवतात का त्याला परमार्थ करायला काय मिळत नाही? वेळच मिळत नाही. आराणूक संसारा हाती नव्हे. आराणूक शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत, त्याच्यात वेळ हाही एक अर्थ आहे. आवड हा अर्थ आहे, समाधान शांती हाही अर्थ आहे. आपण पहिल्यांदा वेळ हा अर्थ स्वीकारून संगती लावू लागलो की संसाराच्या हातातून याला परमार्थ करायला वेळ नाही. लोक
घरी गेलो तर महाराज सत्ता करता का? फार चांगले, आम्हाला काय सेवा सांगावा, आनंदाने सांगतात. बरं तुम्ही आमची पंगत करा, ठीक आहे महाराज, हे घेऊन जा, पण आमचं येणं नाही व्हायचं. म्हणजे 7 दिवस तर नाही, पण त्याच्या पंक्तीच्या दिवशी सुद्धा त्याला यायला काय नाही, वेळ नाही. तुमचे तुम्ही करा. मग हा आणखीन दुसऱ्याची सांगतो, तो भाग वेगळा. ते तरी काय करेल, याला यायला सवड नाही. कितीतरी माणसं, वेळच नाही. म्हणून आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये ऋषीमुनींनी किती सुंदर अशा प्रकारचं त्याचं नियोजन आयुष्याचं करून, आयुष्याचे 4 भाग करून, पहिला भाग विद्याध्ययनाकरता, विद्या प्राप्ती करता पहिले 25 वर्ष 100 वर्षाचं आयुष्य धरून अशा प्रकारचं. मग त्याचा अर्थ असा आहे की 25%. मग तुमचं 40 वर्षाचं असेल तर 10%, 10 वर्ष. 80 वर्षाचं असेल तर 20 वर्ष. प्रथम अशा प्रकारचा 1/4 आयुष्याचा भाग विद्याध्ययन करण्यात घालवावा. 26 ते 50 वर्षापर्यंत धनार्जन करावं. 51 वर्ष लागल्यानंतर वानप्रस्थ स्वीकारावा. मग नाही, मुलाचा आपल्या पायातली चप्पल ज्या वेळेला मुलाच्या पायाला येऊ लागते त्यावेळेला त्याला मित्र अशा प्रकारचं मानावं. वडिलांनी आपल्यावर जबाबदारी टाकलेली होती, आपण मुलावर टाकून द्यावी, बाजूला व्हावं. काहींचं प्रारब्ध असं असते की त्यांना शेवटपर्यंत ओढीत राहावं लागतं, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी हे ओझ त्यालाही काही जीवनामध्ये करू द्या ना. बरं काही म्हातारी असे नातवाचं लग्न जमवायला हेच जाते, तुला काय अक्कल, यालाच सगळी अक्कल दिली आहे देवाने. जसं काय बरं, आता मग सांगा त्यांनी काय करायचं? त्याच्या कर्तृत्वाला काय वाव असा हे नाही, त्याला काही कळत नाही. आता आपण मनात म्हणावं, कारण त्याच्या घरी असल्यावर जास्त काही बोलता येत नाही. प्रवचनात मोकळं चाकळं बोलता येतं. त्याला कळत नाही का तुला कळत नाही, हे आम्हालाच कळायला गेलं. आता नुकसान झालं त्याचं होईल, फायदा झाला तर. महाराज आम्ही एक व्यक्ती पाहिली मांगेगावला, तुकाराम पाटलाचे वडील होते. म्हणजे त्यांची शताब्दी साजरी केली, मी कीर्तन केलं त्याच्यामध्ये, त्यांना पाहिलं. तर त्यांचं असं होतं, ज्या दिवशी त्यांनी ते सोडलं, मुलाच्या ताब्यात दिलं, बाजूला एक खोली होती, त्या खोलीमध्ये थांबायचे. तिथं वाढून जेवण आलं तर जेवण करायचं, जेवण आण सुद्धा म्हणायचं नाही. आणि कुणी पाहुणा आला तरी खोली सोडून फिरायला जायचं तर आपल्या शेतात नाही, दुसरीकडे जायचं फिरायला. कुत्र भाकरी टोपल्यातली उचलीत असलं तरी हाड म्हणलं नाही कधी त्याने स्वतःच्या घरच्या याला. मग वानप्रस्थी तरी संयोगी वियोग. पाहुणे आले, त्यांना भेटायला गेले, ठीक आहे, पुन्हा जा, काय चहा प्यायचं तर प्या, नाही तर तसंच बोंबलत जा, काही संबंध नाही, म्हणजे नाहीच. काय माणसं बा, संन्यासी नाही असे. चिंतनातच वेळ घालवला, चिंतनामध्ये वेळ. अशा प्रकारची नियोजन पूर्वी ऋषीमुनींनी करून ठेवली होती. परमार्थाला वेळ अशा प्रकारचा होता, स्वतःचं कल्याणाकरता वेळ. तसं तर पूर्ण आयुष्य कल्याणाच्या साधण्यात व्यतीत करायला पाहिजे. पण चला ठीक आहे, तेवढा अधिकार नसेल, प्रवृत्ती मार्गाने चालला तरी प्रवृत्ती मार्गातही तेवढ्यापुरता अशा प्रकारचा संबंध संसाराशी, पुन्हा सगळं आयुष्य परमार्थाला घालवावं. आज असे तेवढ्यापुरता परमार्थ करायला सुद्धा वेळ नाही. तुकोबाराय म्हणतात, देवा यांच्याकडं वेळच नाही. नव्हे आराणो क संसारा हाती वेळच नाही. महाराज काही माणसं आता ड्युटीवर आहे तर दिवसाची ड्युटी करून पुन्हा रात्रीची ड्युटी करतात. नव्हे आराणो क संसारा हाती.
त्यांच्याकरता आरणुक शब्दाचा अर्थ वेळ म्हणण्यापेक्षा सुख. संसारामध्ये सुख नाही, शांती नाही, समाधान नाही. संसारात हे पाहूही नये. संसार कर्तव्य म्हणून करावा, संसार चित्त शुद्धी करता करावा, संसार मोक्षाचं साधन आहे म्हणून करायचा असतो. सुखा करता नाही, सुख नाहीच आहे त्याच्यामध्ये. सुख आहे अशा प्रकारचं मानून जर हिंडायला लागला तर करोडो जन्म गेले तरी याची सुखाची त्याला संसारात भेट नाही होणार. संसारात सगळा संबंध जड वस्तूशी असतो. जी वस्तू जड असते ती परिच्छिन्न असते आणि विनाशी असते, दुःख रूप असते. असं जड आणि दुःख यांचं सामान्य अधिकरण नाही. आणि म्हणजे स्वभावाने दुःख रूप आहे, त्याच्यात सुख कसं काय मिळणार आहे? आपण मानतो सुख का आहे सुख. असतं तर तृप्त झाले असते माणसं. एका विषयानं तृप्त झाल्यानंतर दुसऱ्या विषयाकडे जाण्याची इच्छा सुद्धा राहिली नसती. पण मरेपर्यंत त्याची धाव थांबतच नाही. त्याचं कारण आहे त्याच्यात सुखच नाहीये, तृप्तीच नाही, पोटच नाही भरत, मिळाल्यासारखं वाटतं. म्हणून तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, सर्व सुखाची आशा, भोगा नाही आशा. संसारामध्ये माणसं आशेवरच जगत असतात. सुख नाही कोठे आली या संसारा, वाया हवं भरी. लहानपणी लहान जोपर्यंत असतो महाराज, कुणी मारतं, कुणी काम सांगतं. ज्याच्या बापाचं आपण काही खाल्लं नाही, हे तांब्यान नाही म्हणलं दिलं पटकं, काय करता. बरं घरचे बी काय म्हणत नाही, अन्न मग तांब्या काय अडचण आहे, मोठ्या माणसाचे काम करायला पाहिजे. त्यावेळेस असं वाटतं लेका मोठं होऊ द्या मग सांगतो तुम्हाला. मोठं झाल्यावर सुख मिळालं असं वाटतं. कायचं महाराज, मोठं झाल्यावर तर कुत्र्यासारखं नुसतं पळावंच लागतं. इकडं पळ, तिकडं पळ, तिकडं पळ, तिकडं पळ. मग वाटतं रिटायर झाल्यावर सुख मिळेल. रिटायर झाल्याची माणसाची उगा आता इथं प्रवचनात सांगायचं काही नाही, ते बरं आहे आपलं, जे आहे ते ठीकच आहे. कारण तो रिटायर होतो त्यावेळेला शरीरही काय होत असतं, रिटायर होत असतं, काही लक्षात राहत नाही. आम्ही ते गंगापूरला असताना लहान मुलांना गीता शिकवत होतो. एक म्हातारा आलं, काठी टेकीत टेकीत आला. लहान पोरगी त्याला घेऊन आलेले होते, दिसतही नव्हतं चांगलं व्यवस्थित. गीता घेऊन आला. मी स्वयंपाक करत होतो, म्हणलं बसा बाबा जरा. स्वयंपाक आलो, दर्शन वगैरे केलं. बाबा तुम्ही सगळ्याला गीता शिकवता, मला बी शिकवा ना गीता. ठीक आहे बसा म्हणलं. बाबा बसलं. ते त्याचा हात इकडे गेला, त्या पोरीला लागला हात. म्हणजे ज्या पोरीने त्याला इथं आणलं होतं. म्हणजे कोण आहे रे? ते म्हणे बाबा मी आहे ना. तो कोण? त्याची नात. ती त्याला इथं घेऊन आली आणि ती तेवढ्यात ते विसरलं की ही आपली नात आहे. म्हणलं बाबा तुम्ही आता हरे हरे करा, गीतेच्या नका वानगडीत पडू. ज्याला नात लक्षात राही ना गेली त्याला गीता कवा लक्षात राहावे. नहे आरानक संसारात. कारण सतत चित्तामध्ये तेच विषय असतात. याच्याकडून आणायचं, त्याला द्यायचं, त्याला तितकं लावायचं, त्याला असं बोलायचं, ते अमकं करायचं, तिथं तमकं करायचं, उसाला पाणी द्यायचंय, पोरीला आणायला जायचंय, पोराला भेटायला जायचंय, ह्याचे पैसे भरायचे, त्याच्याकडून काढायचे, त्याचे बुडवायचे, काय सगळं डोक्यात बाबा बोम अशा प्रकारचे राहते. रात्र सर्व काळ चित्ती हा चिधंदा सारखं चित्तामध्ये तोच विषय असतो. आणि मग घरी मला घरात देव बसवलेला असतो. त्याचे वडील वगैरे कुणी श्रद्ध असतात, त्यांनी कुठेतरी देवाला गेले, तिथून मूर्ती आणली, ती बसवलेली असते. घरच्या देवाला पाया पडायला ते सगळे सांदाडाला पडलेले असतात. देव धर्म सांदी निरुपयोगी वस्तू माणसं
अशा बाजूला टाकतात, त्याला सांदाडाला पडलं म्हणतात. तसा देव, आता देवाची पूजा करायला पाहिजे, देवाला नमस्कार करायला पाहिजे, देवाला नैवेद्य दाखवायला पाहिजे, त्याला आरती करायला. आपल्याकडे आता थोडंसं कमी झालं, नाही तर ते मंदिरं बांधायचं येडच लागलेलं होतं लोकांना. कुठं शेतात मंदिर बांध, रस्त्याला मंदिर बांध. मंदिर बांधायचे वेगवेगळे, म्हणजे तिथं मंदिर झालं तर तो रस्ता इकडं सरकणार नाही, मग आपलं तसंच शाबूत राहील. ठीक आहे, मंदिरं बांधायचे ज्याच्याकडे शेती आहे, मग त्यांनी अशा सरकारी जागेवर किंवा रोडवर कशाला बांधावे, आपल्या नम्रात बांधायला काय हरकत आहे का? देवाचं मंदिर बांधायचंय ना, मग त्याच आहे की सगळं. काय आपण कुठं घेऊन आलो घेऊन जाणार आहे? नाही, मग सार्वजनिक जागेवर बांधणार. पुन्हा आमच्या धर्मावरच गावा घालते म्हणून बोंबलणार. विचित्रच माणसाचे स्वभाव आहे. तुम्ही पाहता आपले लोक सुद्धा सप्ताह असला काय असलं असे भोंगे करून देते, आवाज वाढवून देते का आसपासच्या लोकांना झोपा लागत नाही महाराज. ठीक आहे, कार्यक्रम आहे, कथा आहे, भजन आहे, प्रवचन आहे, आणि सगळ्यापर्यंत तो आवाज पोहोचत नाही त्याची व्यवस्था म्हणून स्पीकर ठीक आहे. आता स्पीकर म्हणजे जगाला त्रास देण्याकरता. बरं सांगायला की हा तुम्हाला ते मुसलमानाचं नाही दिसत का, काय म्हणते त्याला, ते अजान देत असताना त्याचा नाही त्रास होत. आता 2-5 मिनिटं असतं, किती 2-3 मिनिटं राहते. यांचं दिली कॅसेट लावून म्हणजे ते चालूच ना. ऐका तुम्ही सत्यनारायणाची कथा. तेव्हा त्याला देवाची पूजा करायला वेळ नाही, देवाचं स्तवन करायला वेळ नाही, काय नाही. तसंच कोणी नाही त्याच्याकडे पाहत. देव आणि धर्म या शब्दाचा अर्थ आध्यात्मिक आणि आदिभौतिक उत्कर्ष ज्या वागण्याने होतो अशा प्रकारचे वागण्याचे नियम जे ऋषीमुनींनी सांगितलेले आहे त्याला काय म्हणतात? धर्म. अशा प्रकारचं म्हणतात. ते सांधाडाला पडलेलं राहतं. कारण याच्या मनामध्ये लोभ एवढा वाढलेला असतो, आशा एवढी वाढलेली असते, नुसतं पळतच राहतो. कोण काय माहिती त्याचं आज अनुष्ठान आचरण करायला, ते धर्म नित्य कर्माचं नैमित्तिक कर्माचं. तेव्हा देव धर्म सकळ सांदी पडिले आणि नुसता रात्रंदिवस गोंधळ कशाचा चालतो? विषयी. शब्द विषय काय, रस विषय काय, रूप विषय काय, स्पर्श विषय काय, गंध विषय. विषयी गोंधळ गाजत असे. रात्रंदिवस न पुरे कुटुंबी समाधान. कुटुंबाचं समाधान करता करता त्याला रात्रही पुरत नाही आणि दिवसही अशा प्रकारचा पुरत नाही, पळतच राहत. तरी कुटुंबातले सगळेच समाधानी असतात. बघा तुम्ही, त्या कारभाराविषयी सगळ्याच्या तक्रारीच राहतात. असं या कांतात कसं तुमचं कसं काय, त्यो बरं आहे बुवा, बरं आहे, जे आहे ते बरं आहे, काय करता आता? हे तुकडे तुकडे घराचे कशामुळे झाले? समाधान नसल्यामुळंच. काय रात्रंदिवस न पुरे कुटुंबी समाधान. जावाई नाराज, पोरगी नाराज, भाऊ नाराज, बाप नाराज, अमक नाराज. हे बिचारं नुसतं पळतच राहत. आणि मग त्या सगळ्यांची समाधान करता 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 सगळं समाधान होतच नाही. कसंही वागा महाराज तुम्ही, कसं सगळ्याच समाधान. बाप आणि मुलगा घोडे घेऊन चालले होते बाजारामध्ये. त्यानं पोराला बसवलं, तो आपला पुढं घोड्याला घेऊन चालला होता. काय हो झालं, कलियुग सुरू झालं. म्हातारं खाली चालायला लागलं आणि हा वर बसलाय. मग त्यो खाली उतरला आणि म्हाताऱ्याला बसवलं. दुसरा म्हटलं, बाबा शोभत का तुम्हाला? तर न ताट पोरग तुमचं काय व्हायचंय आता?
याला सगळं जीवन जगायचंय अजून. खुशाल त्याला चालवायला लागले आणि तुम्ही बसले. याला मी बसलो तरी ताप. पोराला बसवलं तरी लोक बोलतात. दोघं बसले. आता ते दोघांच्या ओझ्याने घोडं लागलं वाकत वाकत चालायला. अरे यार काही दया माय आहे का? मारिता का त्याला? दोघं खाली उतरले. तुम्हाला चालतच जायचं होतं, मग हे आणलं कशाला? म्हणजे त्याला काही हे कसंही अशा प्रकारचं वाघ. एका माणसाला 2 पोरी होत्या, दोन्हीकडे 2 दिलेल्या. दिवाळीच्या निमित्तानं माहेरी आल्या पोरींना विचारलं, बाळ कसं आहे रे तुझं? बाबा आतापर्यंत सगळं व्यवस्थित आहे, पण जर आता पाऊस नाही आला मग मात्र वाटोळच आहे. बाबा तुम्ही पंढरपूरला जात असता पांडुरंगाकडे, नेहमी पांडुरंगाला साकडं घाला की पाऊस पाड, पाऊस पाड. ठीक आहे म्हणे. दुसरी आली, ती बाजूला होते तर, बाळ तुझं कसं आहे? बाबा सगळं चांगलं आहे, सगळा कच्चा माल करून ठेवलेला आहे. गाडगे गाड्याचा त्यांचा धंदा होता, पण त्याला अजून भाजलेलं नाही. तेव्हा ह्या 15 दिवसात पाऊस नाही आला पाहिजे. तुम्ही देवाकडे चालले ना, देवाला एवढं सांगा की पाऊस नको 15 दिवसात पाडू. ती म्हणते 15 दिवसात पाऊस नाही पडला तर मग मात्र सगळं वाटोळच आहे. हे म्हणजे 15 दिवसात पाऊस पडला तर वाटोळ आहे. तुम्ही देवाला सांगा पाऊस नको पाडू म्हणा. आता त्यांना काय करायचं? काय करणार आहे तुम्ही? सगळ्याचं समाधान होऊ शकत नाही, करूच अशा प्रकारचं शकत नाही. तेव्हा रात्रंदिवस न पुरे कुटुंबी समाधान. कुटुंबाचं समाधान करता करता बिचाऱ्याला दिवसही पुरत नाही, रात्रही पुरत नाही. आणि मग त्याला ईश्वराचं दर्शन घ्यायला कुठं वेळ आहे? ईश्वराचे दुर्लभ दर्शन, ईश्वराचं दर्शन. ईश्वर मंदिरामध्ये असणाऱ्या मूर्तीला जरी मानलं तरी त्याला मूर्तीकडे जायलाही वेळ मिळत नाही. ईश्वर भगवंताचं सगुण स्वरूप मानलं तर चिंतनाने त्याचं दर्शन होतं, त्याची साधना करावी लागते. याला कुठं वेळ आहे? ईश्वर परब्रह्माला मानलं तर तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम. याला वेळ नाही. तेव्हा दुर्लभ दर्शन ईश्वराचे. याला ईश्वराचं दर्शन दुर्लभ आहे. आणि ईश्वराच्या दर्शनाशिवाय सुखाची भूक तृप्त नाही होत. करिष्ये देवा विनाश, अवघी होईल निराश. तृष्णा वाढविसी बहुवास, कधी कधी सुखास न पवसी. आणि त्याला ते ईश्वराचं दर्शन करणं त्याच्या जीवनात दुर्लभ अशा प्रकारचं होऊन गेलेलं आहे. आणि मग हे कशा दुःखातून मुक्त होणार? म्हणून तुकोबाराय खेद करतात. तुकोबाराय म्हणतात, देवा तुका म्हणे आत्महत्या रे घातकी. स्वतःचा घात करणारे ही माणसं, ज्यांना आपल्या आयुष्यात आपलंच कल्याण करण्याची साधना करायला वेळ नाही, ही माणसं आत्महत्या करतात, आत्मघात करतात. आपण्या घात कर शत्रू झालो मी दावेदार तू तव कृपेचा. देवा फार मोठी चूक करतात. हे भगवंताचं भजन करत नाही, चिंतन करत नाही. ही यांच्या जीवनामध्ये फार मोठी काय करतायत? चूक अशा प्रकारची करतायत की ज्या चुकीची दुरुस्ती पुन्हा नाही होणार लवकर. महाराज एकदा हा नरदेह गेला, संपलं. मग नाही काय करू शकत आपण. पुढे जन्म मिळणार नाही असं नाही, पण मानवाचा मिळेल असं नाही ना. मागोता हाची जन्म पावसी, होगिले सुख दुःख जाणसी, हे तो न घडे रे सायासी, कारे अंध होसी जाणून. या दुर्लभ अशा प्रकारचा हा देह आहे. आणि याच देहामध्ये दुःखाच्या नाशाचं साधन करता येतं. आणि ते करायला यांना वेळ नाहीये. फार 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 अशा प्रकारची
मोठी हानी हे आपल्या जीवनामध्ये करून घेत आहेत. देवा, म्हणून मला काय वाटतंय, वाईट अशा प्रकारचं वाटतंय. देवधर्म सांधी पडिले सकळ, विषय गोंधळ.